पूर आणि अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात याच दुःखातून एका 48 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांनी प्राण सोडले। शेतकरी चळवळीत अग्रेसर असलेले नांदेड जिल्ह्यातील कोंढा हे गाव आहे। शासनाच्या धोरणांना नेहमी विरोध करणारं गाव अशी कोंढा गावाची जिल्ह्यात ओळख आहे। गावात एक घंटा बांधलेली आहे। वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी गावात आले की घंटा वाजवली जाते आणि गावकरी एकत्रित येऊन वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावतात, असा या गावचा इतिहास आहे। मात्र यंदा पूर आणि अतिवृष्टीमुळे या गावात देखील प्रचंड नुकसान झालं आहे। धैर्यवान असलेले गावकरी या नुकसानीमुळे हतबल झाले आहेत। 48 वर्षीय निवृत्ती कदम यांच्या एकत्रित कुटुंबात 4 एकर शेती आहे। 3 भावात सर्वात मोठे निवृत्ती कदम होते। यंदा 4 एकरमध्ये त्यांनी सोयाबीनचं पीक घेतलं, मात्र पूर आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा चिखल झाला। बचत गटाकडून 50,000चं कर्ज काढून त्यांनी एक गाय घेतली होती। दूध व्यवसायासाठी त्यांनी गाय घेतली, मात्र आजारामुळे 8 दिवसापूर्वी गाय मेली। 4 एकर शेती त्यांचे वडील सखाराम कदम यांच्या नावावर आहे। शेतीवर 1 लाखाचे कर्ज आणि 70,000 व्याज आहे। पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, गाय मेली आणि बँकेचे कर्ज, त्यामुळे हतबल झालेले निवृत्ती कदम यांनी सोमवारी रात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यूच्या धक्क्याने त्यांचे वडील सखाराम कदम यांचे काल निधन झाले। नैसर्गिक संकटाने एकाच घरात 2 मृत्यू झाले। पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे। बळीराजा हतबल आणि चिंतेत आहे। आता शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे। आमचे काका घरात सर्वात मोठे होते, माझे मोठे चुलते होते आणि सर्व घरची जबाबदारी त्यांच्यावरच होती। आजोबाला 3 ते 4 वर्ष झालं पॅरालिसिस झाले होतं, ते अंतर्नातच पडून होते आणि शेती 3 एकर आहे, आजोबाच्याच नावावर आहे। प्रत्येक 1 एकर येते सगळ्यांना आणि शेतीशिवाय दुसरं काही उपजीविकेचं साधन नाही। रोजमजुरी असेच लागेल ते काम करत गेले, पण या पावसामुळे सर्व काही बंद आहे। मी आणि माझे भाऊ सगळे शिकायलाच आहे। मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे, ITI झाला। एक छोटा भाऊ BA ला आहे आणि SBIचं कर्ज होतं बँकेचं। किती होतं? 1 लाख रुपये होतं, त्याचं काहीतरी व्याज आहे 1,70,000 काहीतरी झाले। त्याच्या नोटिसा घरी आल्या होत्या, त्याचं एक आणि बचत गटाच्या माध्यमातून एक कर्ज घेतलं होतं 51,000 रुपयाचं। त्याच्यात एक गाय घेतली होती दुधाचा व्यवसाय करण्यासाठी। ती गाय या पावसामुळे तिला आजारी पडली आणि मेली। तिथं त्या मायक्रो फायनान्सचे हप्ते होते आणि बँकेच्या नोटिसा वरच्यावर येऊ लागल्या। बाबाचं आजारपण होतं आणि करणारा माणूस एकटाच होता आणि ह्या पुरामुळं सततच्या यात पूर आला आहे। आता तुम्हाला सगळं प्रत्यक्षात पाहताय, तुम्ही दाखवताय। हे अशा परिस्थितीत आता काय उत्पन्न येणार आहे आणि एवढंच उपजीविकेचं साधन आमचं। तर आम्ही शिकाऊ असल्यामुळं आम्ही बेरोजगारच आहे। आमचं काय काम नाही, काही नाही, कधी लागलं तर ते आमचं आम्हालाच लागणार। ते सगळं कर्ज पाहुण्याकडून खरंच बाबाच्या इलाजासाठी पैसे आणले होते, त्याचं पाहुण्याचे एक उधारी आणलेले पैसे, बँकेचं कर्ज, मायक्रो फायनान्सचं कर्ज, घर कसं चालू आहे ते या पुरापासून काका सारखं चिंतेतच होते। घरी जास्त बोलणं नव्हतं आणि सोमवारी संध्याकाळी घरी आले, जेवले आणि न बोलता शेताकडे आले। आम्ही काय तेवढं हे केलं नाही आणि शेती आले। मी नांदेडहून क्लासवरून आलो होतो नेमकंच। मला 9:30 वाजता मला कोणीतरी फोन केला, शेताकडं असं झालंय म्हणून। माझ्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा आधार गेला साहेब। माझा चुलता गेला, काल माझा बाबा गेला। त्यामुळे आता आमच्यावर जी परिस्थिती आलेली आहे ती अत्यंत भयानक झाली। बघा, मला असं स्वप्नातही विचार करू नये की ही परिस्थिती कोणावर यावी। आता याच्यामध्ये अजून सरकारनं आता ती कर्जमाफीची योजना म्हणतायत, सर्व महाराष्ट्रामध्ये जी भीषण परिस्थिती झाली, मराठवाड्यात झाली। आता आमच्यासारखी वेळ कोण्याच घरावर येऊ नये
शत्रूच्याही घरावर येऊ नये. सखाराम निवृत्ती कदम हे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे वडील होते. त्याच्या नावावर संपूर्ण जमीन आहे. त्याच्या नावावर 1 लाख रुपये कर्ज होतं आणि त्याचं व्याज सगळं संपूर्ण मिळून 170 झालं होतं. त्याच्या 2 नोटीस आल्या होत्या. त्यानं बाबा घरी लेकरायला यायला दाखवू नये म्हणून त्यानं घरी पण आणल्या नाही ते नोटिसा. कधी आली साधारणतः नोटीस? म्हणजे अशा काळात आली होती का 1-2 महिन्यापूर्वी? नाही, 1-1.5 महिन्यापूर्वी अंदाज असा आज सगळ्या गावाला चालत्या, त्याला पण आली. तर त्याचं म्हणणं बाबा मुलाला आपली व्यथा कशाला मांडायची म्हणून त्यानं घरी पण दाखवली नाही आणि मुलाला कळू पण दिलं नाही की आपल्यावर कर्ज किती आहे काय आहे, कारण त्याचं शिक्षण चालू आहे. त्याच्यामुळे त्याला ताण येऊ नये म्हणून त्यानं ते दाखवलं नाही. आणि एक सरकारला आमचं आव्हान आहे की बाबा हे मराठवाडा आणि महाराष्ट्र संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. तर गव्हर्नमेंटनं काय केलं, इलेक्शनच्या अगोदर 13,500 रुपये हेक्टरी NDRFची मदत वाढवून दिलेली होती आणि इलेक्शनमध्ये त्याला आश्वासन अशी होती की बाबा संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीचं लाईट बिल ते आम्हाला पण कळाले की बा ते लाईट बिल भरालेत. पण कर्जमाफीचं फडणवीस साहेब काय म्हणालीत की योग्य वेळ आल्यावर करू. तर आमचं फडणवीसला एक विचार नाही बा साहेबाला की योग्य वेळ म्हणजे संपूर्ण शेतकरी फाश्या घेऊन आत्महत्या करून मेल्यावर तुम्ही योग्य वेळ येणार आहे का आणि नंतर तुम्ही कर्जमाफी देणार आहात का? तर त्याचं त्याने ठरवावं. आणि आमचे जे नवनाथ बन आहेत, आमचे भूमिपुत्र आहेत, ते भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांनी आम्हाला ते आमच्या गावचे आहेत म्हणून आम्हाला त्यांची लाजसुद्धा वाटाली. कारण त्याने एवढी घटना झाली आणि एक फोनसुद्धा केला नाही आम्हाला. त्याच्यामुळं नवनाथ बनला बाबा काय आमचं गावचा विसर पडला की काय. त्यांच्या आजोबाला वडिलाला संपूर्ण गावानं 100-50 जे घडतील ते करून शिक्षण शिकलेलं आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे आज नोकर वर्गामध्ये आहे. आणि आमचे जे पैसे दिलेले शेतकरी आहेत ते आज खस्ता खाऊ अशा आत्महत्या करत आहेत. त्यांची कमीत कमी एक म्हणणं आहे की बाबा त्याने फोन लावून तरी विचारायला पाहिजे आणि फडणीसच्या जवळ माणूस आहेत. एक बोर्ड वाचला, त्याच्यावरती असं लिहिलं की कर्जमुक्त गाव. मग अशी का परिस्थिती आली की गावकऱ्यांना कर्ज घ्यावं लागलं? गाव शेतकरी संघटनेमध्ये चळवळीचं गाव म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे आमचं. आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही कर्ज न भरणे, वीज बिल न भरणे, घामाचे दाम घेणे सरकारकडून, हे सरकारच्या विरोधातली धोरणं अंगीकारतो. म्हणजे सरकारनं आम्हाला खूप लुटलं याच्या अगोदर, पण आता लुटणार नाही या हिशोबानं आम्ही ते बोर्ड लावून ठेवलं की कर्जमुक्त गाव. पण कर्ज प्रत्येक शेतकऱ्यावर आहे. आणि बँक नोटीस देते वेळेस त्याच्यावर एक दादागिरी पद्धतीचा उल्लेख केला जाते की बाबा आम्ही जप्ती करू, असं करू तसं करू. त्याच्यामध्ये काही अज्ञानी जे शेतकरी असतात, आता समजा जास्त अभ्यास नसलेले, ते शिक्षण नसल्यामुळं भीतात त्या विषयाला. आता काही लोक आहेत ते कितकाली कर्ज घेतात पण त्याला काही चिंता वाटत नाही त्या गोष्टीची. मग असे हे जे शेतकरी आहेत हे आत्महत्येचे मार्ग स्वीकारतात. त्याकरिता आमची सरकारला एकच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर कर्जमाफीचं ओला दुष्काळ या निर्णयाकडे लक्ष देऊन निर्णय घ्या. नाहीतर हे आमच्या गावची परिस्थिती, आज आमच्या गावावर संकट आले. हे अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती उद्भवणार आहे. आणि गेल्या 1 वर्षाच्या अंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी म्हणून आत्महत्या केल्यात. आम्ही शेतकरी आहोत, तेवढा अभ्यास नाही आमच्याकडं, पण आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी मेल्याच्या नंतर कर्जमाफी काच्यासाठी करून काय उपयोग आहे साहेब? ते अगोदर लक्ष देऊन ती कर्जमाफी करा, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहा, शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न करा. कारण शेतकरी हा तुम्ही जय जवान जय किसानचा नारा लावता, मग आज कोणीकडे किसान, कोणीकडे? इलेक्शनच्या अगोदर तुम्ही 13,500 रुपये NDRFच्या अंतर्गत तुम्ही देता आणि आज 8,500 रुपये देता. म्हणजे हे दुर्दैवी आहे की नाही? बरं, ते घंटा लावलेल्या गावामध्ये ते कशासाठी आहे, त्याचं काय? ते शासनाच्या विरोधामध्येच आहे. समजा घंटा लावला आम्ही म्हणजे बँकेचे कर्मचारी, वीज बिलवाले, लाईनमॅन वगैरे वसुलीला आले तर आम्ही ते वाजवला, सगळं गाव एकत्र येतं. एकत्र आल्याच्या नंतर मग ते आम्ही त्यांना हकालून लावतो गावाच्या बाहेर आमच्या पद्धतीनं. त्याच्यासाठी तो घंटा आहे.